नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं प्रणय विखारे ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज मी आलो आहे गावाला. कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल. काल मी निघालो मुंबईवरून इथे मंडणगडला आणि आम्ही काल बराच वेळ झाला यायला, ट्रॅफिक वगैरे पण होती आणि मग रात्री लवकर येऊन झोपलो. आणि आता हा नवीन ब्लॉग सुरू केलेला आहे. सकाळचे वाजलेले आहेत, मॉर्निंगचे 7:30 वाजलेले आहेत आणि असा निसर्गशून्य वातावरण मस्त असं झालेलं आहे. थंडी पण भरपूर आहे. सर्वात पहिले थंडी भरपूर आहे. आज तारीख आहे काहीतरी आहे तारीख, आता तारीख पण नाही माहीत. तर थंडी एवढी आहे ना, भयानक थंडी. काल रात्री एवढं कुडकुडून झोपलं, 2 ब्लँकेट घेतलेलं अंगावरती, तरी पण थंडी वाजत होती. आणि तुम्हाला दाखवतो, आमचं हे घर आहे ना, हे घर बंदच असतं कारण का कोणीच नाही आहे तिकडे राहायला वगैरे. आमचे भाडेतरी वगैरे पण नाही ठेवलं आहे कोणी. तर आता हा बाजूला तुम्ही बघू शकता परिसर पूर्ण गवतानी उगवलेलं आहे, कारण का कोण राहत नसल्यामुळे आमची जी वाट आहे ना ती बंद झालेली आहे. तुम्हाला तुला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे हायवे आहे, हा मंडणगड दापोलीला जातो, दापोली गोव्याला जातो रोड. आणि इकडे आपलं ही गेट ना पूर्ण बंद झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो. ती मला पुढे जायला भीती वाटते कारण का इथे काहीही असू शकतं. बघा इथे असं असतं, इथे एवढी झाडं वाढलेली आहेत ना, जायला भीती वाटते. आणि ते मागच्या वेळी माझी गाडी अडकलेली पावसाच्या पाण्यातून, हे पूर्ण हे झालेलं बघा. हे असं आता हे आम्ही होळीला येऊन शिमग्याला तर हे सगळं जाळून टाकणार आहे. कंपाऊंड मारायचं आहे. कंपाऊंड मारल्यानंतर एकदम मस्त वाटेल. हे बघा, हे कोकणातलं छोटंसं माझं घर आहे, मंडणगडमध्ये आहे. मंडणगडमध्ये हे बघा छोटंसं. आणि गाडी तिथे लावली आहे कारण का इथे वाटेत इथे पार्किंग करायची विचार चालू होता, इथे किंवा इथे मस्त पार्किंग होईल या साईडला. नाही तर तिकडे झाडं आहेत. हे बघा, झाडं पण अशी मस्त आलेली आहेत. पावसात आणि नाही गरमीमध्ये सगळं मरून जातं. त्याला पाणी आपण द्यायला नसतं कोण, म्हणून ते सगळं मरून जातं. तर आता पाण्याची पण सोय करायची काहीतरी. हे असं आहे. आणि हिला बघा केवढं पाणी आलेले आहेत. तिकडे बेलाचं झाड आहे, बेलाचं झाड पण मस्त आहे. आणि हे असं माझं काही कोकणातलं छोटंसं घर आहे. ते बघा, ते टॉयलेट आहे. त्याच्यावरती तर जगानी वेगळा 365 दिवस वरती काही ना काहीतरी ते झाडाचा पाला पडलेला असतो आणि ते उगलेलं असतं. आणि अशा प्रकारे आतमध्ये तुम्हाला मी नंतर रूम दाखवतो. हे इकडे आता हे साफ करायला घेतलेलं, तेव्हा झाडू तिथे ठेवलेली आणि हे साफ करायला घेतलेलं जरा दिवस. म्हणजे तुळस बघा, आम्ही नसलो ना तरी पण आमची तुळस खूप मोठी होते. तो बिछाना आहे तिथे ठेवलेला, ते शेण आहे. तेव्हा हे मागची जागा आहे अशी, इथून पण आपण जाऊ शकतो. आता झाड तोडायचं नाही आम्हाला कुठलं, गाडी नाही तर आली असते आतमध्ये. ती जागा बेटर आहे, हे ट्रक वगैरे जातच असतात. हे थोडेसे दगड आम्ही आणून ठेवलेले आहेत. हे पण करायचं होतं थोडंसं काम चालू, पण इथे कोण नसल्यामुळे ना सगळं काम थांबून जातं. इथे आम्ही घरी कोण नसलेलो ना, अल्ट्राटेकवाल्यांनी कलर लावून गेलेले. मग आम्ही ते थोडंसं करून टाकलं. आम्हाला काय त्या लोकांनी पैसे पण नव्हते, डायरेक्टली येऊन कलर मारून गेलेले. पण हे चुकीचं आहे ना. आता ह्याला कलर करायचं मस्त आहे की थोडंसं पप्पानी सांगितलेलं आहे ना, पुढे करतात. त्यांना बोललं जरा चांगलंच बांधूया घर. तर थोडंसं ह्यानी काय रिन्युएशन केलं आहे. बोलतं नंतर बघूया तुझ्या लग्नाच्या वेळी. तर बघूया आपण लग्नाच्या वेळी, तोपर्यंत काय ते चांगलंच होईल अशी अपेक्षा मी बाळगली आहे. हे मागची जागा माझी. इथे पण आमचा प्लॅन होता की 2 बेडरूम काढायचे, पण नाही सध्या. त्यामुळे दाखवतो तुम्हाला. पण आल्यानंतर ना हे असे ही जागा आहे. हे बघा, इथे एक बेडरूम बसला असता आणि इथे एक बेडरूम, म्हणजे त्या रूममध्ये असं आहे. आणि पहिलं छोटंसंच होतं घर. तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये असेल ना तर दाखवेन तुम्हाला. हे छोटंसंच घर होतं एकदम. हे दिसते ना, हे नंतर वरती वाढवलेलं त्या लोकांनी, पप्पा वगैरेंनी. हे बघा, ही साईज होती ना, ही साईज, या साईजने घर होतं. त्याच्यावरती हे वाढवलेलं गेलं. त्या बोलून कशाला एवढं खर्च करायचा, पण नका होतं कशाला एवढं खर्च करायचा. सध्या कोण राहत नाही, काय नाही. जेव्हा पप्पा वगैरे राहायला येतील ना तेव्हा ते बोलले की चांगलं बांधूया. आता असंच ठेवलेलं आहे. आता पप्पा काय ना काय ते करतायत, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आमचे पप्पा इलेक्ट्रिकलमध्ये काय ना काही जुगाड करत असतात. असंच काय ना काही करून
रोज काही करतात. सकाळी उठलेत 6 वाजता उठून त्यांनी मीटरचा बॉक्स लावला. हे बघा, हा मीटरचा बॉक्स लावण्यासाठी पप्पा आलेले होते. लाईट बिल नाही मीटरचा बॉक्स वाढवी लागली होती जरा ब्लॉक पक्की म्हणजे काय बोलायचं नाही का? मग लाईट बिल कसं वाढत होतं आपलं एवढं? लाईट बिल जास्त येत होतं म्हणून मीटरचा बॉक्स लावला बस. आता कोण लाईट घेत असेल का नाही घेत असेल तर आम्हाला काय माहिती नाही. फट्टू मित्रांनो, ते पप्पा काय ना काही करत असतात. ते खिळे वगैरे आम्ही सगळे आणून ठेवलेले आहेत. हे बघा इथे. तर मेन कारण काय आहे, हे वाळवी लागलेली. ही मीटरच्या जो फळी होती त्याला ही वाळवी लागलेली. बघा अशी वाळवी लागते आणि त्यासाठी हा मीटर लावलेला आहे. मीटरवरती ठेवला आहे असं आहे. आणि रूम बघू शकता, ही रूम बघू बंदच असते. हा सोफा आहे. लाईटी पण जरासं हे झाल्यात. हे बघा, याला कलर करायचा आहे. कलर मारला ना की एकदम मस्त वाटेल. शीट टाकायचं. इथं काळोख्यामुळे मी जात नाही, माझी फाटते जरा काय असेल पाखरू बिखरू त्याच्यामुळे. ही रूम दाखवतो आम्ही. या रूममध्ये जास्त राहतो. ही रूम आम्ही भाड्याने दिलेली. बघा, ही रूम भाड्याने आम्ही दिलेली पहिले. त्याला भाडोत्री नाही आहे. आणि इथे पण एक रूम होती. इथे कोंबड्यांची रूम होती. हे बघा, हे दिसतंय ना, हा जो पॅटर्न इथून ते हा एवढा ना, इथे एक रूम होती ती आम्ही वाढवली. इथे आमच्या भरपूर कोंबड्या होत्या. किती कोंबड्या होत्या बाबा पहिले? बऱ्याच होत्या, 25-30 होत्या. 25-30 कोंबड्या होत्या. आणि हे तिथे इथे सर्व राहायचं आणि फिरायचं. मस्त वाटायचं पण. आणि ते कोंबड्या का ठेवायच्या इथं बारीक बारीक ते असतात ना, पाखरं वगैरे, ते काय असेल ते सगळं म्हणजे आपल्या जवळ नाही आहेत. हे बघा, हे घर आहे असं. हा आता आहे बघा, इकडे कोंबड्या पण होत्या ना, पण कुत्रा. हे बघा, ही जर मग काही काही चालू असतं. ही जेव्हा भांडीमध्येच बसलेली असते. सदा निघाला भांडी कधी पण येईल तेव्हा भांडीमध्ये तिथं ते पेपर लावणार, हे करणार, तेच करणार. आणि हा आमचं किचन आहे. सगळं तर करायचं आहे. कलर केलं ना की चांगलं वाटतं. कलर का नाही करत माहिती आहे का आम्ही? जोपर्यंत आम्ही राहिल्या नाही हे पण सगळं तोडायचं आहे. कारण काय बघा, ह्याला पण थोडंसं हे लागलेलं आहे. बाकी काही नाही. प्रॉब्लेम काय आहे, घर बंद असलं ना की ते येत जातं. आता हा पण तोडायचा आहे आणि सगळे स्लायडिंगचे लावायचे आहेत. बघा, हा मी इथे पण सगळं असंच होता. स्टाईल वगैरे लावली आणि असा होता लावायचा. असा दरवाजा लावायचा, असा वाला. हे बघा, हे असं आम्ही पॅक करून जातो. आणि सगळी बघा, हे तोडकी मुडकी आहे. ही जागा पूर्ण आपलीच आहे पूरपर्यंत. पण ते थोडं बोलतात ना, प्रॉब्लेम. सगळीकडे प्रॉब्लेम्स आहेत. आयुष्य प्रॉब्लेम्समध्येच जाते यार. कधी सोल्युशन येणार? तर तुम्हाला दाखवतो. आता मी तुम्हाला काय दाखवू काय ते दाखवतो. चला, हे थोडंसं घर माझं कलर केलं ना की मस्त वाटेल. बघा पक्षी, डेंजर पक्षी कुठला काय माहिती, कुठला कोकिळा की काय. आंबे जवळ हे आपलं घर आहे. आणि याच्याच बरोबर या साईडला हा रोड जातो दापोली गोव्या साईडला. आणि हा रोड जातो मुंबईला. रोडच्या सरळ गेलात ना की मुगीस, विसापूर, लाडघर, भाडघर सगळं इकडनं लागतं. आणि या साईडने गेलात तर तुम्हाला मंडणगड या साईडला लागतं. मंडणगड, मुंबई, श्रीवर्धन, हरिहरेश्वर सगळं या साईडने जायचं. आणि या साईडने खेडला जायचं. खेड, गावगोगर, चिपळूण, कुडाळ, कणकवली सगळे तुम्ही या रोडने जाऊ शकता. किती मस्त आलंय, काय मस्त वाटतं नाही झाड बघा. थोडी सफाई करूया.
सकाळ मॉर्निंग सफाई मित्रांनो. मग अशी हे टाकायचे समोर खाली टाकून घेतो. झाडं लावलेली मित्रांनो. इथं नाही होणार जागा झाडा लागणार ती मातीची जागा. हो इथे पण लावलेला. या कोपऱ्यात लावली होती आपण. हे सगळं बकरी खाऊन टाकतात. हो इथे पण लावलेला. आपल्याला काय करायचं माहितीये, लगेच दम लागतो. थोडं काम केलं ना अक्षरशः नको दमलो जाम. थोडंसं ते साफ केलं दमलो. पहिल्याचे लोक कशी काम करत असतील, दिवसभर काम करायचे आणि आपण थोडं काम केलं की लगेच दमतो. डेंजर आहे भाई आपल्याला फक्त लॅपटॉप माऊस एवढंच आपली लव जनरेशन काम करू शकतात. आपली जनरेशन पूर्ण शेताबितात काम नाही करू शकत. डेंजर आहे. जिमला जाऊन फक्त हे कामं नाही आहोत. जिमला मी पण जातो पण ते पण दम लागतो. जिममध्ये फक्त आपण हेच उचलतो डंबल्स वगैरे त्याच्यानी, आणि ज्या कामात जाम फरक आहे. असं मला ते वाटतं की जिमची बॉडी काम नाही करत. त्यापेक्षा आपण हे जे काम करून बॉडी बनवतो ना ती वेगळीच बॉडी असते. अनुभवलं आज. चला आता आम्हाला जायचं परत खेळला जरा पाहुण्यांकडे भेटायला. तर चला. मम्मी पण झाडते. तर असा लावलेला गोळा गेला. पप्पा जातात तिकडे बसतात. जे पप्पा ना मित्रांनो जाईल तिकडे बसतील आणि बोलत बसतील. काम राहिलं बाजूला. येतात कोण हाक मारला की जातात आणि बोलत बसतात. आणि आम्ही इकडे बघा हाक पेटवत बसतो. कुठली ती मारपीटचा पाळा आहे तो. चपटी पाण्यात ही हा आपल्याला जखम लागली ना तर तेच होतं मारपीटचा पाळा. आता मी दमलोय म्हणून बसलोय. काय काम केलं म्हणजे बघ हाताला फोड आला. खळी टाकली म्हणजे भरपूर खळी टाकली. बघ जा गाडी येईल आता तिकडे. हो बाप्पा बघा आमच्या बापांना कपडेच दिले नाहीत. असेच जातात सगळ्यांची घरं घेऊन येतात. एवढे चांगले चांगले कपडे दिले तरी कपडे नाही. आपली बॉडीच तरी बरे बॉडी तरी घातले नाही तर काय उघडत असतो उभारपणावरती. ठरवलं आता मी तुम्हाला सर्व दाखवणार. यांना सांगून समजत नाही ना. बोलू मी चांगले कपडे घाला चांगले कपडे घाला. कपडे पण आणून दिलेत त्यांना, चांगले शर्ट पॅन्ट बरमुडा पण आणून दिलाय, ट्रॅक पण आणून दिलेले, तरी घालत नाहीत. त्यांना उघडच राहायला पाहिजे. तर मी बोललो आता मी दाखवणार. तुम्हाला पण समजेल की अरे एवढं देऊन पण हा माणूस हे म्हणजे हे असेच राहतात. जाऊ दे आता काय बोलू. शेवटी पप्पा आहे त्यांच्या पुढे कोण जाणार. त्यांना जसं पाहिजे तसंच वागणार ते लोक. नो एक्सक्युजेस, नो प्रॉब्लेम्स, नो सोल्युशन्स. कीप गोईंग ऑन, कीप डुईंग ऑन, कीप गोईंग ऑन, कीप डुईंग ऑन. हेच माझं आता रिदम आहे.